Hello friends, today we are going to see that is warming up activity and chit chat activity. The lesson is 3.2 The Song of Songs. द सॉन्ग ऑफ सॉंग्स हा जो काही लेसन आहे आपला त्याची आज आपल्याला वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी बघायची. त्याच्यामध्ये चिटचॅट क्वेश्चन आहे. चिटचॅट क्वेश्चन झाल्यानंतर क्वेश्चन नंबर 1 and 2 हा सुद्धा आपल्याला आजच्या या सेशनमध्ये बघायचा आहे. तर चला तर मित्रांनो, आपल्या या सेशनला, आपल्या या व्हिडिओला सुरुवात करूया चिटचॅट प्रश्नापासून. पहिला प्रश्न आहे चिटचॅट ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्ही बघू शकतात. पहिलाच प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. दॅट इज डू यू लाईक टू लिसन टू म्युझिक ऑर सॉंग्स. डू यू लाईक टू लिसन टू म्युझिक ऑर सॉंग्स म्हणजेच काय, तुम्हाला संगीत, म्युझिक आणि सॉंग्स म्हणजे गाणी, संगीत किंवा गाणी ऐकायला आवडतं का. मग याचं उत्तर येस किंवा नोमध्ये, कारण हा वर्बल क्वेश्चन आहे. डू या जो काही वर्ब आहे त्याने सुरुवात झाला आहे, म्हणजे आपल्याला येस किंवा नोमध्ये उत्तर द्यायचं असतं. डू यू लाईक, तुम्हाला आवडतं का. मग याचं उत्तर तुम्ही येसमध्ये दिलं तर कसं येणार आहे बघा. येस आय लाईक टू लिसन टू म्युझिक इन माय फ्री टाईम. किंवा डिरेक्टली तुम्ही लिहू शकतात येस आय लाईक टू लिसन टू म्युझिक ऑर सॉंग्स. मला गाणं ऐकायला आणि संगीत ऐकायला किंवा गाणं ऐकायला आवडतं. देन see the second question, what types of songs do you sing. what types of songs, तुम्हाला कोणत्या प्रकारची जी काही गाणी असतात ती गायला आवडतात. what types of song, किंवा तुम्ही कोणती गाणी गातात, असा एक साधा इथं या ठिकाणी प्रश्न केला आहे. मग या ठिकाणी तुम्ही लिहू शकतात. आता मला तर जी जुनी गाणी असतात ती खूप आवडतात बघा. हिंदी बॉलिवूड सॉंग्स वगैरे असतात किंवा मराठी बॉलिवूड सॉंग्स ते खूप आवडतात. आता हा तुम्हाला विचारलेला प्रश्न, याच्यामध्ये तुम्ही उत्तर काय लिहू शकतात, म्हणजे काय लिहिणार आहे. आय सिंग सॉंग्स ऑफ ओल्ड हिंदी बॉलिवूड मूवीज. जे हिंदी बॉलिवूड मूवीज आहे त्याची जी काही गाणी असतात जुनी ती ऐकायला आवडतात. देन नेक्स्ट क्वेश्चन इज व्हेरी इझी. हू इज युअर फेवरेट सिंगर. तुमचा फेवरेट सिंगर कोण आहे. मग एक तर गायक असेल किंवा गायिका असेल, मग कोण आहेत. मग आता याचं उत्तर माय फेवरेट सिंगर इज लता मंगेशकर. असं तुम्ही या ठिकाणी तुमचा फेवरेट सिंगर हा वेगवेगळा असणार आहे. पुढचा प्रश्न आहे चौथा, व्हेन डू यू सिंग. आता तुम्ही कधी गातात, हे खूप महत्त्वाचा प्रश्न. तुम्ही कधी गातात. आता कोणाला खूप आनंद झाला ना तरी गातात, कोणाला खूप दुःख झालं ना तरीसुद्धा गातात, कोणाला खूप राग आला ना तरी पण कोणी काय करतात, गाणी गातात. आता याच्यामध्ये उत्तर कसं लिहू शकतात तुम्ही. वेन डू यू सिंग, वेन एव्हर आय एम फ्री अँड गेट टाईम आय सिंग. मला वेळ मिळाला, मी फ्री असेल त्यावेळेस मी गाणं गाते. किंवा वेन एव्हर आय एम हॅप्पी अँड दॅट टाईम्स आय सिंग अ सॉन्ग. मला जर खूप आनंद झाला तर मला काय वाटतं, गाणं गावंसं वाटतं. फिफ्थ क्वेश्चन इज गिवन इयर बघा. फिफ्थ क्वेश्चन, डू यू प्रॅक्टिस सिंगिंग अंडर द गायडन्स ऑफ अ गुरु. गुरु शब्द बघा कशा पद्धतीने आला आहे. इटॅलिक पॅटर्नमध्ये दिसतो आहे आपल्याला, कारण इटॅलिक पॅटर्नमध्ये दिसलेला हा जो काही शब्द असतो तो नॉन इंग्लिश वर्ड असतो. नॉन इंग्लिश वर्ड म्हणजे काय, जो इंग्लिशमध्ये पण वापरला जातो आणि मूळ म्हणजे तो मराठीतला वर्ड आहे. गुरु हा शब्द आपण मराठीमध्ये बोलतो, पण तो डिरेक्टली इंग्लिशमध्ये कशा पद्धतीने आला आहे. मग असे नॉन इंग्लिश जे वर्ड्स असतात ते इटॅलिक पॅटर्नमध्ये दिलेले असतात. मग आता डू यू प्रॅक्टिस सिंगिंग अंडर द गायडन्स ऑफ गुरु, म्हणजे तुम्ही एखाद्या गुरुच्या मार्गदर्शनाखाली जे काही गाण्याचा जो काही प्रॅक्टिस आहे, रियाज करता का, हा आपल्याला विचारलेला प्रश्न. येस किंवा नोमध्ये असेल. आता तुम्ही असंच गात असेल तर काय म्हणणार, नो आय डू नॉट प्रॅक्टिस सिंगिंग अंडर द गायडन्स ऑफ अ गुरु. आय जस्ट ओनली लिसन अँड ट्राय टू सिंग अ सॉन्ग. मी फक्त काय करते, गाणं ऐकते आणि ते गाणं गुणगुणायचं किंवा गाणं म्हणण्याचा मी प्रयत्न करते. देन सिक्स क्वेश्चन आहे बघा. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन फॉक म्युझिक अँड क्लासिकल म्युझिक. आता फॉक म्युझिक म्हणजे लोकसंगीत आणि क्लासिकल म्युझिक म्हणजे शास्त्रीय संगीत. आता या दोघांमध्ये डिफरन्स कोणता आहे, व्हॉट इज डिफरन्स,
या ठिकाणी असलेला फरक आपल्याला सांगायचा आहे. आता क्लासिकल म्युझिक जर म्हटलं, दॅट इज बेस ऑन डिसिप्लिन्ड रागाज. एक पर्टिक्युलर राग असतो त्याच्यामध्ये. राग म्हणजे म्युझिकचा एक आपण टाईप्स म्हणूया किंवा पैलू म्हणूया. वेगवेगळे रागाज असतात. आता पुढच्या खाली दिलेले जे काही प्रश्न आहे आपल्याला बघा, याच वॉर्मिंग अपमधले वेगवेगळे रागाज आपल्याला बघायचे. भैरवी राग असेल, पूर्वी असेल, मारवा असेल, कल्याण असेल, हे वेगवेगळे राग असतात क्लासिकल म्युझिकमध्ये. आणि मग हे पर्टिक्युलर रागांचा विचार करून त्या पद्धतीने त्या ठिकाणी ते म्युझिक असतं. देन अजून याच्यामध्ये क्लासिकल म्युझिकमध्ये असलेला दुसरा पॉईंट म्हणजे काय असतो, स्ट्रिक्ट रूल्स ऑफ रिदम अँड पॅटर्न. जो काही क्लासिकल म्युझिकचा पॅटर्न आणि रिदम, त्याचे एक पर्टिक्युलर रूल्स असतात, ते आपल्याला ते फॉलो करावं लागतात. अशा प्रकारचं क्लासिकल म्युझिक असतं. आणि फॉक म्युझिक म्हणजे लोकसंगीत बघा कसं असतं, दॅट इज अ फॉक म्युझिक कम्स फ्रॉम द हार्ट. ऑब्व्हियसली आपलं हृदय काय सांगतं, माइंड काय सांगतं, त्याच्यातून आपलं अचानकपणे ते बाहेर येत असतं. देन अजून काय असतं याचा एक दुसरा पॉईंट म्हणजे इट इज द म्युझिक ऑफ ट्रेडिशनल पॉप्युलर म्युझिक स्टाईल्स ऑफ द रिजन ऑर कम्युनिटीज. म्हणजेच काय, म्युझिक ऑफ ट्रेडिशनल पॉप्युलर म्युझिक, लोकसंगीत. याच्यामध्ये शब्दामध्येच अर्थ आहे बघा, लोकसंगीत जे ट्रॅडिशनली पारंपरिक पद्धतीने हे लोक ही गाणं गातात, त्याला आपण म्हणतो फॉक म्युझिक किंवा ट्रॅडिशनल म्युझिक, ट्रॅडिशनल पॉप्युलर म्युझिक म्हटलं जातं त्याला. हे सगळे झाले आपले जे काही चिटचॅट क्वेश्चन्स आणि त्याची उत्तरं. आता पुढचा जो प्रश्न आहे आपल्याला मित्रांनो बघायचा आहे. नेक्स्ट फर्स्ट वन इज गिवन इयर. डिस्कस विथ युअर फ्रेंड्स अँड राईट डाऊन द नेम्स ऑफ 5 to 6 इंडियन म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स अँड दोज यूज इन वेस्टर्न म्युझिक. आता आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, 5 ते 6 जे काही इंडियन आणि वेस्टर्न म्हणजे इंडियन भारतीय आणि वेस्टर्न म्हणजे पाश्चात्य वाद्यांची नावं या ठिकाणी आपल्याला लिहायची आहे. एका साईडला तुम्ही बघू शकतात, एका साईडला इंडियन म्युझिक सुद्धा दिलेले आहे आणि एका बाजूला वेस्टर्न म्युझिकमधलं एक एक उदाहरण या ठिकाणी दिलं आहे. पहिल्या इंडियन म्युझिकमध्ये दिलं आहे तबला आणि वेस्टर्नमध्ये दिलं आहे ड्रम. आता इंडियनमध्ये अजून काय येऊ शकतं, इंडियनमध्ये अजून आपण या ठिकाणी लिहू शकतो शेहनाई, देन सितार, देन सारंगी, देन फ्ल्यूट. अजून याच्यामध्ये येऊ शकतं हार्मोनियम. हे इंडियन म्युझिकमध्ये असलेले हे वेगवेगळे वाद्य आहे, इन्स्ट्रुमेंट आहे. आता वेस्टर्न म्युझिकमध्ये असलेले जे काही इन्स्ट्रुमेंट आहेत ते कोणते आहे, फर्स्ट वन इज गिवन इयर ड्रम. देन याच्यामध्ये काय लिहू शकतो आपण, व्हायोलिन, पियानो, देन इज गिवन इयर सेलो, गिटार, हार्प, कीबोर्ड. हे सगळे वेस्टर्न म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स आहे. म्हणजे इंडियन इन्स्ट्रुमेंट वेगळे आणि वेस्टर्न इन्स्ट्रुमेंटसुद्धा या ठिकाणी वेगवेगळे आहे आणि हे आपल्या वहीमध्ये आपल्याला लिहून काढायचे असतात. देन नेक्स्ट क्वेश्चन इज गिवन हिअर. यू कॅन सी हिअर नेक्स्ट 2. A rag or raga is a music piece in Indian classical music which is sung or played in a fixed combination of 5 to 6 basic musical notes. From any singer or musician or the internet, write down the names of any 5 ragas and on what occasions they are best sung. आता या ठिकाणी राग और राग हा जो काही असतो दॅट इज गिवन आपल्याला इंडियन, आपण भारतीय किंवा हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतामधला 5 ते 6 जे काही मूळ स्वर असतात त्याची एक विशिष्ट रचना करून गायला जातो. ती रचना करून ती गायली जाते किंवा आपण दॅट इज अ प्लेड किंवा वाजवली जाते. मग आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला एखाद्या गायक किंवा संगीतकाराकडून किंवा इंटरनेटवरून आपल्याला काय करायचं आहे, 5 जे काही राग आहे 5 रागांची नावं आपल्याला लिहायची आहे आणि ती राग किंवा ते राग कोणत्या वेळेला कोणत्या प्रहरी गायले जातात त्याचा एक प्रहर ठरलेला असतो.
त्या कोणत्या प्रहरी किंवा त्याच वेळेला ते गायले जातात ते आपल्याला शोधून काढायचे. आता या ठिकाणी फर्स्ट राग इज गिवन इयर राग मालकौंस इज गिवन इयर. राग मालकौंस इज जस्ट ओनली अ प्लेड और अ संग ॲट द लेट नाईट. कधी केला जातो? दॅट इज लेट नाईटला तो म्हटला जातो. देन याच्यामध्ये आपण सेकंड वन लिहू शकतो राग भैरवी. याच्यामध्ये काय येणार आहे? राग भैरवी. भैरवी ऑब्वियसली मॉर्निंगला असतं. दॅट इज राग पूर्वी. हा नेक्स्ट वन आहे राग पूर्वी. हा असतो आपल्याला आफ्टरनूनला म्हटला जातो. देन राग मारवा, जो काही राग मारवा जो असतो दॅट इज इव्हिनिंगला असतो. अँड नेक्स्ट वन इज राग कल्याण. दॅट इज जो राग कल्याण आहे तो रात्रीच्या वेळेला किंवा रात्रीच्या वेळेला वाजवला जातो किंवा गायला जातो. नाईट. राग कल्याण नाईट. आणि लास्ट वन इज गिवन इयर, सिक्स्थ वन इज गिवन इयर राग काफी. राग काफी जो आहे तो कधीही एनी टाईम कधीही गायला जातो किंवा वाजवला जातो. म्हणजे ही सगळ्या प्रकारची राग या ठिकाणी दिलेले बघा. राग मालकौंस, राग भैरवी, राग पूर्वी, राग मारवा, राग कल्याण, राग काफी. बघा एवढ्या प्रकारची राग असतात आणि त्या कोणत्या वेळेला ते गायले जातात किंवा वाजवले जातात या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या ओकेजन्समध्ये लिहायच्या असतात. आणि हे पूर्ण जे काही म्युझिकशी रिलेटेड आपला लेसनच जो असा आहे की दॅट इज म्युझिक किंवा सिंगरशी रिलेटेड आहे. म्हणून वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटीसुद्धा म्युझिक जे काही म्युझिक आहे त्याच्याशी रिलेटेड इन्फॉर्मेशन त्या पद्धतीने वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी चिटचॅट क्वेश्चन्स या ठिकाणी दिलेले असतात. आय थिंक द सॉन्ग ऑफ सॉंग्स या लेसनचं जे काही चिटचॅट असेल आणि वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी तुम्हाला नक्कीच कळाली असेल तर याचा नक्की अभ्यास करा आणि माझा व्हिडिओ बघत राहा. नंतरच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नंतर उद्या भेटूयाच. तोपर्यंत बाय बाय. सी यू इन द नेक्स्ट सेशन.